जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा कुरकुरीत आणि सगळ्यांना आवडणाऱ्या रेसिपी सोबत आली आहे. तर बाजारात मिळतात ना खारे शेंगदाणे, तसेच सेम टू सेम शेंगदाणे आपण घरच्या घरी बनवणार आहोत, तेही अगदी कमी साहित्यात आणि सेम बाजारासारखी चव. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी अगदी बाजारात मिळतात ना तसे खारे शेंगदाणे आपण आज अगदी घरी करणार आहोत, तेही अगदी कमी वेळात. आणि ह्याला तर साहित्य काहीच लागत नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. तर आता काय करायचं हे बघा, इथे मी ना आपलं पाव किलो इतके शेंगदाणे, त्याच्यापेक्षा जास्तच असतील, इतकं काही माप माहिती नाहीये मला. तर हे बघा, इथे ना तुम्ही सोलापुरी स्पेशली हे खाऱ्या शेंगदाण्यासाठी ना जे सोलापुरी शेंगदाणे असतात बघा, एकदम असे मोठे टपोरे टपोरे आणि लालसर कलरचे ते वापरले जातात, पण ते आता सध्या अवेलेबल नाहीये. तर आपण ना जे घरी घुंगरू शेंगदाणे आपण नॉर्मली भाजीसाठी वापरतो ना शेंगदाण्याचं कूट करायला, तर तेच मी इथे घेतलेले आहेत. एक मोठा बाउल भरून इतके घेतलेले आहे आणि स्वच्छ करून घ्यायचे. कुठे खराब वगैरे असतील ना तर ते काढून टाकायचे. तर तुम्ही ना हे आता टोपात सुद्धा उकळवू शकता, पण ते खूप जास्त टाइम टेकिंग प्रोसेस आहे, त्यामुळे मी ह्याची ना कुकरमधून एक शिट्टी काढून घेणार आहे. तर हे बघा, आपण ना ऑलरेडी कुकरमध्ये मी इथे एक तांब्याभर इतकं पाणी ना आधीच गरम करत ठेवलेलं आहे. बघू शकता पाण्याला थोडून खालून ना अशी उकळी आली आहे. कधीच थंड पाण्यात शेंगदाणे ऍड करायचे नाही. आता ह्याच्यात ना मी एक मोठा चमचा इतकं ना मीठ आपलं ऍड करतेय. आणि मीठ टाकलं की आता पाण्याला आपल्या ऑलरेडी थोडीशी उकळी आलेली आहे. सगळे शेंगदाणे ह्यामध्ये ऍड करायचेत आपल्याला. एकदा व्यवस्थित मिक्स करायचंय. अगदी व्यवस्थित असं मिक्स केलं की ह्याची आता हाय फ्लेमवरच आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं नसेल तर आपल्या टोपात नॉर्मली पाण्याला एक उकळी काढायची आणि त्याच्यात हे शेंगदाणे 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यायचे, पण त्याला खूप टाइम लागतो, त्यामुळे अगदी हे 2 मिनिटात कुकरमधून एक शिट्टी काढून घ्यायची हाय फ्लेमवर. तर मंडळी मस्त अशी कुकरमधून हाय फ्लेमवर एक शिट्टी घेतल्यानंतर ना कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. हे बघा, शिट्टीमधून काहीच हवा आली नाही पाहिजे. आता काय करायचं, कुकरचं झाकण उघडायचं आहे आपल्याला. हे बघा, मस्त असे आपले सगळे शेंगदाणे उकडले गेलेले आहे. आता ना एका झाऱ्याच्या साहाय्याने सगळं पाणी निथून एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. तर असं तुमच्याकडे झारा असेल किंवा आपण ते पापड तळायची चाळणी असते ना त्याने सुद्धा तुम्ही काढू शकता. आता असं जितकं पाणी निघतंय ना तितकं निथून काढायचं. आणि हे बघा, आपले शेंगदाणे अति पण शिजलेले नाहीये, थोड्याशा अशा ना बाजूने सुरकुते आलेत, बघू शकता तुम्ही. तर आता हे बघा, असं थोडं थोडं पाणी निथून ना एका बाउलमध्ये आपल्याला सगळे शेंगदाणे काढून एका कॉटनच्या कपड्याखाली ना कॉटनच्या कपड्यावर टाकून मस्त फॅनवर ना अर्धा ते पाऊण तास म्हणजे सुकवून घ्यायचेत आपल्याला. तर मी आता हे सगळे एका बाउलमध्ये पहिले तर काढून घेते. तर आता आपण हे जे बाउलमध्ये सगळे पाणीतून शेंगदाणे काढलेत ना एका कॉटनच्या कपड्यावर छान असे पसरून ठेवायचेत आपल्याला. आणि शक्यतो ना कॉटनचाच कपडा घ्या, जेणेकरून ना सगळं पाणी हा कपडा ऍब्झॉर्ब करतो. आणि हे बघा, सगळे असे ह्याच्यावर पसरून ठेवायचे, जितके पसरता येतील तितके. आणि हा कपडा असा फॅन खाली ठेवायचा अर्धा ते पाऊण तास, जेणेकरून ना मस्त असं शेंगदाण्यातलं सगळं पाणी कॉटनच्या कपड्यावर ऍब्झॉर्ब तर होतच, पण शेंगदाणे सुद्धा मस्त सुकले जातात आणि ना छान असे कुरकुरीत होतात. तर आपण अर्ध्या तासाने भेटूया आता. तर मंडळी हे बघा, छानच आपल्या शेंगदाण्यातलं ना सगळं पाणी निघून गेलेलं आणि मस्त असे थोडेसे सुकलेले आहे. आता ना ह्याला छान असं मिठात भाजून घेऊया आपण. तर मंडळी हे बघा, मी ऑलरेडी ना मीठ आपलं लोखंडी तव्यावर तापत ठेवलेलं छान असं मीडियम फ्लेमवर. आणि बघू शकता आपलं मीठ छान असं ना भाजलं गेलेलं आहे. तर म्हणजे आपण जेव्हा ना ह्याच्या तव्यात मीठ टाकतो तर लगेच शेंगदाणे टाकायचं नाही, आधी ना मीठ मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचंय. इथे मी अर्धा किलो इतकं मीठ घेतलेलं आपल्या ताटाचंच नॉर्मल. आणि हे बघा, मस्त असं ना मीठ आपलं गरम झालेलं आहे. आता हे जे शेंगदाणे आहेत ना सगळे एकदाच टाकायचे नाहीयेत. हे बघा, अगदी थोडे थोडे शेंगदाणे ह्यात टाकायचे. आणि आता गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आणि मस्त असे शेंगदाण्याचं वरचं साल तडकेपर्यंत आपल्याला हे मिठात भाजून घ्यायचे. अगदी झटपट हे शेंगदाणे बाजारासारखे होतात आणि खायला तर खूपच छान लागतं. आणि कोण असं जगात नसेल ज्याला शेंगदाणे आवडत नाहीत राव. सो हे बघा, आता ना ह्याचं मीडियम फ्लेमवर वलचं ना साल तडकेपर्यंत आणि मस्त अशा फाकेपर्यंत शेंगदाणे आपल्याला मिठात भाजून घ्यायचे. तुम्ही फ्लेम मात्र लोच ठेवा हा. तर मंडळी हे बघा, मीडियम टू लो गॅसवर ना आपले शेंगदाणे छान असे 8 ते 10 मिनिटात ना मस्त असे म्हणजे ना त्याचे फाकले जातात. हे बघा, बघू शकता कलर सुद्धा चेंज झाला आणि त्याची साल आपोआप निघायला लागली आहे. आणि इतके कुरकुरीत झालेत ना, ह्याच्यातच मी हाताने असे सोडून बघितले ना, परफेक्ट झालेले आहेत. आणि जास्त घाई करायला जाऊ नका, छान असं लो फ्लेमवर मिठात ठेवून द्यायचे, जेणेकरून ना आतपर्यंत शेंगदाणे ना छान असे कुरकुरीत होतात. नाही तर पण शेंगदाणे उकडलेले असतात ना
तर बऱ्याचदा आपण काय करतो, घाईघाईत काढायला जातो, तर ना मग आतमध्ये शेंगदाणे बऱ्याचदा नरम राहतात आणि ते लगेच असे सगळे शेंगदाणे नरम पडायला सुरुवात होते. पण हे बघा कसले मस्त भाजलेत. तर आता सगळे असे ना ह्याचं मीठ काढायचं असं झाऱ्याच्या सहाय्याने आणि एका प्लेटमध्ये काढून बाकीचे सुद्धा आपण असेच कुरकुरीत करून घेऊया. त्यात आपण अर्धे शेंगदाणे तर छान असे ना मिठावर भाजून घेतलेले आहेत. आता बाकीचे जितके आहेत ना ते सगळे मी एकदाच इथे ऍड करतेय आणि छान हे सुद्धा भाजून घ्यायचे. आणि हो मंडळी, हे मीठ आहे ना ते टाकून नाही द्यायचं बरं का, बाकीच्या रेसिपीला सुद्धा ते भरपूर कामात येतं. आता हे मीठ ना मी पहिल्यांदाच वापरतेय, पण ना हे मीठ आता माझं काम झालं की मी एका डब्यात भरून थंड करून ठेवणार, जेणेकरून नंतर कोणती रेसिपी असेल ज्याच्यात तुम्हाला असं भाजायचं असेल त्यात ते कामी येतं. टाकून नाही द्यायचं, बऱ्याचदा तुम्ही हे वापरू शकता. तर आता हे सुद्धा शेंगदाणे आपण मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजूया मिठात. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान असे कुरकुरीत अगदी बाजारात मिळतात ना तसे शेंगदाणे तयार आहेत. ना जास्त काही साहित्य, ना जास्त काही किचकट रेसिपी आणि कुरकुरीत आवाज तर ऐका राव, आहा एकच नंबर. हे बघा, आणि भरपूर असे होतात आणि तुम्हाला जास्त काही साहित्य सुद्धा लागत नाही. हे बघा, बघू शकता ह्याला थोडंसं मीठ आहे, सो तुम्ही ते मीठ ना असं हाताने चोळून काढू शकता. आई ग, कसला कुरकुरीत आवाज येतोय. आणि हे बघा, मी तुम्हाला साल सुद्धा काढून दाखवते. हे बघा, आणि आतून सुद्धा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. सो तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्ही स्टोर करून सुद्धा खाऊ शकता, काहीच हरकत नाही. सो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.